CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। माजी आमदार राहुल बोंद्रे संचालित काही संस्थांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल झाल्यानंतर जिल्ह्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे। गुन्हे दाखल झाल्यानंतर राहुल बोंद्रे यांनी फेसबुक लाईव्ह करत मी कुठलीही फसवणूक केली नाही, सर्व दस्तऐवज शासकीय कार्यालयात उपलब्ध आहेत असा दावा केला होता। बोंद्रे यांच्या या दाव्याला चोख उत्तर देण्यासाठी आणि त्यांच्या कथित गैरकारभाराचा पर्दाफाश करण्यासाठी विरोधकांनी श्रीराम नागरी पतसंस्थेमध्ये एक जाहीर पत्रकार परिषद घेतली। या पत्रकार परिषदेचे आयोजन आणि संबोधन शैलेश गोंधणे, समाधान कणखर, ॲडव्होकेट गजानन ठाकरे आणि श्याम वाकतकर यांनी केले। फेसबुक लाईव्ह करून आणि खोटे आरोप करून राहुल बोंद्रे यांचे पाप लपणार नाही असा घणाघाती पलटवार पत्रकार परिषदेत करीत बोंद्रेंच्या एकूणच कारभार चव्हाट्यावर आणण्यात आला। वडिलांच्या कष्टाने उभा राहिलेला सहकार स्वतःच्या स्वार्थासाठी बुडवल्याचा आरोप शैलेश गोंधणे, समाधान कणखर आणि सहकाऱ्यांनी केला। ते म्हणाले, बुलढाणा जिल्ह्यात सहकाराचे बीज लावण्याचे काम भास्करराव शिंगणे आणि कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रे यांनी केले होते। चिखली मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेला फायदा व्हावा म्हणून तात्यासाहेबांनी रक्ताचे पाणी करून सहकार उभा केला होता। परंतु राहुल बोंद्रे यांनी स्वतःच्या स्वार्थी राजकारणासाठी आणि पैशाच्या प्रचंड मोहापायी चुकीच्या पद्धतीने कारभार करत वडिलांनी कष्टाने उभारलेल्या सर्व संस्था बुडवण्याचे महापाप केले आहे। यामध्ये कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रे यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेला अनुराधा साखर कारखाना, मुंगसाजी महाराज सहकारी सूतगिरणी, गंगोत्री दूध संकलन या संस्थांचा समावेश आहे। इतकेच नव्हे तर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची रक्तवाहिनी असलेली जिल्हा केंद्रीय बँक सुद्धा राहुल बोंद्रे यांनी स्वतःच्या स्वार्थापोटी बुडवण्याचे काम केले असा थेट आरोप पत्रकार परिषदेत केला आहे। परमहंस रामकृष्ण मौनी बाबा शिक्षण संस्था यांच्या विरुद्ध मी 20/7/2022 ला अधिकृत तक्रार केलेली होती। या तक्रारीची संपूर्ण चौकशी होऊन दिनांक 28/4/2026 ला सन्माननीय उपविभागीय अधिकारी यांनी जो अहवाल दिला त्या अहवालाने असे निष्पन्न झाले की परमहंस रामकृष्ण मौनी बाबा शिक्षण संस्थेने जे अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालय व अनुराधा पॉलिटेक्निक कॉलेज जे निर्माण केले त्यासाठी लागणारे कागदपत्र जे असतात की आधी एनए ऑर्डर, त्याच्यानंतर बांधकाम परमिशन हे कुठल्याही प्रकारची न घेता त्यांनी डुप्लिकेट तयार करून हे NICTE कडे दाखल केली आणि त्याच्या आधारे त्यांनी ती परमिशन घेतली व कॉलेज आजपर्यंत त्यांनी चालवलं। परंतु 28/4/2026 चा जो अहवाल आलेला आहे माझ्या तक्रारीवरून सन्माननीय उपविभागाधिकारी यांच्या अहवालावरून सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी आदेशित केले आणि त्या आदेशानुसार या संदर्भातले आपली पंचायत समिती, नगरपालिका व तहसीलच्या कर्मचाऱ्यांनी परमहंस रामकृष्ण मौनी बाबा शिक्षण संस्था त्यांच्या संचालक मंडळाविरुद्ध तक्रार दाखल केली व त्यांच्या विरुद्ध तीन तक्रारी दाखल झाल्या। तिन्ही तक्रारीमध्ये गुन्हे दाखल झालेले आहे। पोलिसांचे सखोल तपास चालू आहे। या सर्व गोष्टीतून त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि सदरू कारवाई शासनाने फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून लगेच या संस्थेबद्दल जे चुकीचं केलेलं आहे त्याच्याबद्दल त्यांना योग्य ती शिक्षा द्यावी अशी माझी मागणी आहे। आता जे त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहे, या अगोदर जे विद्यार्थी त्या महाविद्यालयात शिकत होते त्यांना कुठल्याही प्रकारची काही अडचण नाहीये, परंतु पुढच्या याच्यासाठी AICTE ने प्रवेशाबद्दल त्यांना स्थगिती दिलेली आहे। सर्व बुलढाणा जिल्ह्यातील प्रिंट मीडिया व इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या सर्व पत्रकार बांधवांचे मी सर्वप्रथम शैलेश गोंधणे शब्दसुमनांनी आपले स्वागत करतो। बंधूंनो, आजच्या या पत्रकार परिषदेचं निमित्त कदाचित तुम्हाला समजलेलं असेल, परंतु थोडक्यात आज या पत्रकार परिषदेसाठी माझे कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट गजाननजी ठाकरे हे उपस्थित आहेत। तसेच प्रत्येक वेळी अन्यायाला वाचा फोडणारे आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संघर्ष करणारे आमचे मार्गदर्शक समाधानभाऊ कणखर हे सुद्धा आज या पत्रकार परिषदेला उपस्थित आहेत। त्यासोबत माझे लहान भाऊ महेश गोंधणे, श्याम वाकतकर हे सुद्धा आज या पत्रकार परिषदेला उपस्थित आहेत। बंधूंनो, गेल्या 25 ते 30 वर्षापासून चिखलीतील
कथित डाकू ज्याने आजपर्यंत या चिखली तालुक्यातील चिखली मतदारसंघातील शेतकरी व शिक्षणाच्या नावाखाली शिकायला येणाऱ्या विद्यार्थ्यांचं लुटमार करणाऱ्या राहुल बोंद्रे यांच्या काळ्या खुत्त कारनाम्यासाठी या पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. बंधूंनो, गेल्या 20 वर्षापासून राहुल बोंद्रे यांच्या भ्रष्टाचारासाठी मी व माझा परिवार संघर्ष करीत आहोत. गेल्या 20 ते 25 वर्षापासून अनेक वेळा माहिती मागितल्या, अनेक वेळा माहिती मिळाल्याने अनेक वेळा माहिती देण्यासाठी अधिकाऱ्यांनी टाळाटाळ केली, परंतु आम्ही कुठेही थांबलो नाही. त्याचा पाठपुरावा करत राहिलो आणि जे आमच्या पूर्वीपासूनचे आरोप होते त्या आरोपाला धरून आम्ही कालपर्यंत परवापर्यंत संपूर्ण कागदपत्री कागदपत्र आमच्या हातात आल्यानंतर आमच्या लढ्याला थोडंसं यश मिळालं आणि आमच्या जी मी तक्रार केलेली होती त्या तक्रारीच्या अनुषंगाने ग्रामपंचायत सरपंच यांच्या माध्यमातून आपले तलाट मंडळ अधिकारी, त्यानंतर नगरपालिकेचे CO आणि आपले तहसीलचे कर्मचारी यांनी काल परवाला या राहुल बोंद्रे म्हणजे परमहंस रामकृष्ण मौनी बाबा शिक्षण संस्था यांच्या विरोधात जी तक्रार केली होती त्या तक्रारीला अनुसरून मी जी तक्रार केली होती त्या तक्रारीच्या आधारावर जे अहवाल शासनाकडून प्राप्त झाला त्या अहवालावरून संबंधित संस्थेवर गुन्हे दाखल झालेले आहेत आणि त्यासाठी आज या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या संदर्भात आपल्याला सर्वप्रथम मी समाधान भाऊंना विनंती करतो की समाधान भाऊ, आपण जे शेतकरी चळवळीत काम करताय आणि आजपर्यंत शेतकऱ्यांची कशा पद्धतीने दिशाभूल झालेली आहे, शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांच्या नावावर शेतकऱ्यांकडून पैसा घेऊन शेतकऱ्यांचे शेअर घेऊन शेतकऱ्यांना कसं फसवण्यात आलेलं आहे त्याबद्दल आपण उहापोह कराल अशी मी विनंती करतो. तसंच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.